फंक्शन म्हणले की धनराज असायचाच आणि तोही इतकं एखाद्या अस्खलित वक्त्याला सुद्धा लाजून इतकं शांत उभारून शब्दफेक असायची. आज तो योग आपल्याला पुन्हा ऐकण्याचा मिळणार आहे. स्टेजवर विराजमान सर्व आदरणीय गुरुजी आणि माझी इथं जमलेली सर्व बालमित्र सहकारी. खरं तर आज हा जो प्रसंग बघतोय आपण, याची साधी कल्पनाही काही दिवसापूर्वी आम्ही केलेली नव्हती. त्या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनाचं श्रेय हे जे 2-3 मित्र आहेत आमचे, गंगाधर, सतीश, चंदू, वजीर, या सगळ्यांच्या प्रयत्नातून इतका सुंदर योग जो आहे तो आज जुळून आलेला आहे. आणि या 8 दिवसांमध्ये एक खात्री पटली आम्हाला की आपला एक चांगला कार्यक्रम होऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जमलेले आपले सर्व गुरुजी आहेत, हे आपलं भाग्य आहे. या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला आज मिळतो आहे. आणि मी आयोजकांना विनंती करेन की असा जो कार्यक्रम आहे 2 वर्षांना 3 वर्षांना आयोजित व्हावा आणि या सर्व गुरुजींचे आशीर्वाद जे आहेत ते पुन्हा पुन्हा आपल्याला मिळत राहावं. आणि या गुरुजींसाठी सुद्धा मी दीर्घायुष्याची प्रार्थना करतो. त्यांना चांगलं आरोग्य लाभो, भरपूर आयुष्य लाभो आणि ते पुन्हा पुन्हा आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथं हजर राहोत. मित्रांनो, हे जे मैत्रीचं नातं आहे ते बालपणामधलं हे मैत्रीचं नातं इतकं घट्ट का असतं, तर त्याचं कारण आहे बालपणामध्ये असलेली निरागसता. त्या निरागसतेमध्ये जे काही आपण जगतो, वागतो आणि त्याच्यातून जे प्रेम जुळतं ते आयुष्यभर टिकतं. आणि त्या प्रेमाची ओढच असते की आपल्याला पुन्हा पुन्हा भेटावं असं वाटतं. तर ही निरागसता जी आहे त्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. निरागसतेमधूनच आयुष्य सुंदर होत जातं. ती निरागसता मरुजेपर्यंत आपण जपावी आणि पुन्हा पुन्हा आपण या ठिकाणी एकत्र येऊन आपली सुखदुःख असतील, आपल्या अडीअडचणी असतील, एकमेकाशी शेअर कराव्यात एवढी मी इच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सर्व गुरुजींचं आणि इथं जमलेल्या सर्व माझ्या मित्रांचं मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही वेळ दिलात. खूप मोठी आपली कामं आहेत आणि त्या कामातून वेळ काढून आपल्याला इथे 1 दिवस देणं हे खरंच अडचणीचं असतं बऱ्याच जणांना. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे आपली जी 1992ची बॅच आहे ती अतिशय परिपक्व बॅच आहे असं मला वाटतं. कारण सर ही जी भट्टी जमली आहे, काय म्हणतात त्याला, आवा, कुंभार जे मडके बनवतो ते नीट भाजले पाहिजे. ते जर व्यवस्थित नाही भाजली तर ते कच्चे राहतात. आणि 1992ची जी आवा आहे, भट्टी आहे, ती भट्टी एवढी सुंदर भाजली की या ठिकाणी सूत्रसंचलन करणारा जो गंगाधर आहे, का अप्रतिम सूत्रसंचलन आहे त्याचं. किंवा या कार्यक्रमाचं पूर्ण जे नियोजन आहे ते इतकं तंत्रशुद्ध झालेलं आहे, इतकं त्याच्यातले बारकावे, अगदी लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी व्यवस्थित कशा होतील यासाठी भरपूर प्रयत्न झालेला आहे. त्यामुळं हे दोघंच आमच्या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात आणि सांगतात की ही भट्टी किती मजबूत भाजली गेलेली आहे. इथं बसलेले जेवढे माझे मित्र आहेत ते आपापल्या क्षेत्रामध्ये एवढेच परिपूर्ण आहेत आणि उत्तुंग आहेत. आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी उत्तुंग नाव कमवलेलं आहे. त्यामुळं हे अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी की अशा बॅचचा मी एक सदस्य आहे. एवढं बोलून मी आपलं मत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.